जो काही देवाने निरोप दिलेला आहे की देवाच्या मंडळीला एकत्र कर. कोणाच्या मंडळीला? देवाच्या मंडळीला एकत्र कर. आणि परमेश्वर त्यांना म्हटला की देव किंवा मी परमेश्वर त्यांच्या बरोबर काय बोलत आहे, मोशे तुझ्याद्वारे मी त्या लोकांना सांगत आहे. मोशेने देवाची वाणी ऐकली, देवाचा शब्द ऐकला आणि देवानं मोशेला आज्ञा दिली. काय दिली? आज्ञा दिली. आणि या वचनात लिहिलेलं आहे, फर्स्ट गोष्ट आहे की तुम्ही आणि काय केलं पाहिजे? 6 दिवस म्हणा, 6 दिवस काम केलं पाहिजे. वार, सोमवार, मंगळवार, बोला, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. कितवा दिवस? जुन्या करारामध्ये 6 दिवस. शनिवारचा दिवस हा शब्बात दिवस म्हणून सेलिब्रेशन केला जायचा. आणि या 6व्या दिवशी फार महत्वाची लोकांना जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती दिली जायची. शब्बात दिवस पूर्णपणे तू पाळायचा. आणि या शनिवारचा दिवस म्हणजे यहुदी कॅलेंडर प्रमाणे शब्बात दिवस हा शनिवारचा मानला जातो. आणि या शनिवारच्या दिवसामध्ये कोणाला काहीही काम करण्याची परवानगी नाही. इस्रायल लोक किंवा देवाचे लोक एवढा कडक नियम, कडक आज्ञा पाळत होते. माझ्याकडे पहा. आणि असं सांगितलं जातं की शुक्रवारच्या दिवसामध्ये त्यांची शेती असेल, जनावर असेल, ढोर असेल, स्वयंपाक पाणी असेल, पाणी शेतामध्ये धरणं असेल, जे काही त्यांचं कामकाज असेल, गवत आणणं असेल, बकऱ्यांना गवत घालणं असेल, जनावर ढोरांना गवत टाकणं असेल, पाणी पाजणं असेल, जे काही काम असेल, शुक्रवारच्या दिवशी सगळे काम करून घ्यायचे. आणि शनिवारचा दिवस सुरुवात झाली रे झाली तर सगळे लोक आपला डब्बा घेऊन, काय घेऊन? आपल्या जेवणाचा डब्बा घेऊन, शनिवारी बनवलेला नाही, शुक्रवारी बनवलेला डब्बा घेऊन ते आणि त्यांचं परिवार, त्यांचे चिले पिले, लेकर, बायको, पोरं सगळे लोक परमेश्वराच्या मंदिरामध्ये येत असतात.